दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. चला आज आपण जे संघ पाहत आहे 12 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात पहिल्या दिवसामध्ये. त्यामधील पहिला सामना गावदेवी पोईंजा आणि U11 यंगस्टर नारपोली असा सामना सध्या सुरू आहे. त्यानंतर पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल राज 11 टेंबोडे आणि त्यांच्याबरोबर धुंद्रे संघ, चिरोबा धुंद्रे संघ. गोलंदाज आर्यन इथे सुरुवात करतोय. षटक क्रमांक पहिला आणि त्यामधील पहिला बॉल डॉट टाकलाय. समोर दिनेश पाटील आणि त्याच्या जोडीला कल्पेशला आपण पाहत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. दुसरा चेंडू सुद्धा बॅक टू बॅक डॉट टाकतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण आर्यनला पाहू शकाल. एक चांगल्या लईनं गोलंदाजी करतोय. दिनेशच्या समोर गोलंदाजी करणं आणि सध्या मी म्हणेन खूप 2 चेंडू चांगले त्यांना हाताळलेत आणि पहिल्या 2 बॉलवर शांत ठेवले दिनेश पाटीलला. पुढचा बॉल आणखी एक बघा, मागचे 2 चेंडू खाली राहिले आणि आताचा बॉल अगदी गुड लेंथ वरून समोरून टर्न के अगदी उचली घेणारा होता आणि त्यानंतर दिनेश पाटील तिथे फसलाय, चकला जातोय आणि बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेत. अशी जर सुरुवात झाली, गुड स्टार्ट मिळालाय. अगदी चांगली सुरुवात करताना आर्यनला आपण पाहता टीम पोईंजे संघासाठी 40 धावेचं टार्गेट दिलंय आणि इथून नारपोली संघाची सुरुवात थोडीशी खडतर. या वेळेला आपण पाहू शकाल अतिरिक्त बाउन्स पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे, अवांतर बॉल आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकाल. त्यानंतर मात्र सांगतायत की हा वाईट बॉल आहे आणि एक धाव अवांतरनं स्कोर कार्डवर लागली जाईल. पहिली धाव इथून मात्र पाहायला मिळेल, जोडली जाते. 40 धावेचं आव्हान, 40 धावेचं टार्गेट. टेनिस आणि रबर बॉल यामध्ये बराचसा फरक आहे. साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या, अगदी तफावत तुम्हाला पाहायला मिळतीये. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा आर्यन. एखादा चेंडू आपण पाहिलं तर वेगवान, एखादा स्लोवर वन, एखाद्या चेंडूला थोडस मागे ठेवतोय, एखाद्या चेंडूला पुढे टाकतोय, असं व्हेरिएशन करतोय. कारण चेंज ऑफ द पेस तुमच्याकडे खूप महत्वाचा. गोलंदाजी करताना वेग किती, त्याच्याबरोबर टप्पा, लाईन, या साऱ्या गोष्टी जितक्या चांगल्या असतील ना तितकी चांगली गोलंदाजी होतीये आणि ती मैदानाच्या आतमध्ये आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 चेंडू त्यानं हाताळले, त्यामध्ये फक्त वाईटची 1 धाव आली आणि चांगली सुरुवात करून दिली आहे ती पोईंजे संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार दिनेशच्या समोर. या वेळेला आपण पाहताय बॅकवर्डला आपण पाहू शकाल मागे क्षेत्ररक्षक आहे. टीम साठी 2 धावा त्यानं वाचवल्या. टीम साठी 2 धावा वाचवल्या. हा सुद्धा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक इथून पहिलं सुरू आहे. 5 बॉल संपलेत आणि फक्त 1च धाव वाईटची. पुढचा बॉल या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक इथून पाहायला मिळत आहे. अवांतर इथून 1 धाव आली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं परंतु 6 बॉल अगदी डॉट टाकलेत. 6 चेंडू डॉट टाकताना आपण पाहताय ओव्हर मेडन अगदी पाहायला मिळाला, परंतु त्यामध्ये 1 धाव जोडली गेली वाईटची आणि दिनेश पाटीलला पूर्णपणे बॅकफुटला नेलं, मागे ढकललं आर्यननं आणि इथून चांगला खेळ करत असताना षटक पहिलं कंप्लीट झालाय. पोईंजे टीम साठी हे चांगलं षटक मी म्हणेन.